मी मोशन मागे घेतो, परंतु माननीय मंत्री महोदय, काही ग्रामपंचायतीचा जो टॅक्स आहे तो आता MIDC वसूल करते, बरोबर आहे. त्याच्यात काय करणार हा पण एक प्रश्न आहे. कारण काही ग्रामपंचायती ज्या इंडस्ट्रियल एरियाला लागून असलेल्या ग्रामपंचायती, त्याला आपण रुर्बन म्हणतो, काही ठिकाणी रुर्बन योजनेमध्ये ते आलेले आहेत. माझा असा प्रश्न आहे की याच्यासाठी तुम्ही काय करणार. आता मला लक्षात आलं की ग्रामपंचायती आधी टॅक्स स्वतः लावत होत्या, असेसमेंट स्वतः करायच्या, सरकारची कोणती परमिशन घेत नव्हत्या, म्हणून हा कायदा आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये आता काही ग्रामपंचायती अशा की आता ग्रामपंचायती पण एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या काही की पंचायत समितीपेक्षा त्याचं उत्पन्न मोठं आहे. अशा काही ग्रामपंचायती आता आमच्या संभाजीनगरात एक बजाजनगर ग्रामपंचायती, ज्याच्यात मतदार 66,000 आहे, लोकसंख्या 1.5 लाख आहे. त्याच्यानंतर रांजणगावसारखी ग्रामपंचायती, पंचायत समितीचं बजेट 2 कोटीचं आहे आणि त्या ग्रामपंचायत बजेट 25 कोटीचं आहे. सांगण्याचा मुद्दा असा की अशा ज्या ग्रामपंचायती आहे, कारण मधल्या काळात MIDC एरिया यांच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे या ग्रामपंचायती वसुली करायच्या. नंतर सरकारने नवीन त्यांचा असेसमेंट करून MIDC त्यांना 50% टॅक्स द्यायचा, अशा पद्धतीनं एक मधल्या काळात सुधारणा झाली. आता याच्यात काय करणार हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरं, असेसमेंटमध्ये तुम्हाला याच्यात वेगवेगळे फोड करावं लागणार. सगळ्या ग्रामपंचायतीला काही समान टॅक्स नाही होऊ शकत. काही ग्रामपंचायती इतक्या इंटेरियर असतात, छोट्याशा असतात, काही ग्रामपंचायती एकदम मोठ्या असतात, जसे जवळपास शहरासारख्या असतात त्या. आणि म्हणून तुम्हाला टॅक्स सगळ्या ग्रामपंचायतीला काही समान नाही. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगवेगळे ग्रेड आणावं लागणार आहे. हे खऱ्या अर्थानं चांगलं आहे, नवीन सरकारची परमिशन असल्यामुळे हे चांगलं आहे. परंतु याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे ग्रेडसुद्धा आणण्याचे, सगळ्याच ग्रामपंचायती, काही ग्रामपंचायती अतिशय मजबूत असतात, सगळ्या गोष्टी असतात, पण त्यांना फॅसिलिटी पण जनतेला द्यावं लागते. पाणी द्यावं लागतं, लाईट द्यावं लागतं, स्वच्छता द्यावं लागतात, कामगार ठेवावं लागतात. या ग्रामपंचायती कुठून करणार. तुम्ही त्यांनाही जर सामान्य कर असेस करायला सांगणार तर ते चुकीचं होईल. म्हणून माझं सजेशन आहे याच्यामार्फत की या ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळे ग्रेड करण्याची आवश्यकता आहे टॅक्स असेसमेंटसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, MIDC ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या अंडर MIDC आहे त्याचंसुद्धा काय करणार हा एक प्रश्न. ज्या ग्रामपंचायती स्वयंपूर्ण आहे, स्वतः आहे, ते करतील, पण MIDCचं नातं ग्रामपंचायतीचं बऱ्याच ठिकाणी झालं आहे. आणि MIDC या ग्रामपंचायतीला त्यांचं टॅक्स पण देत नाही 2-2 वर्षाचं, हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी सुद्धा, कारण ग्रामपंचायती स्वयंपूर्णच असल्या पाहिजे, ग्रामपंचायतीला काय बाकीच्या सारखं निधी कुठून येत नाही. आणि दुसरा माझा एक याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की बऱ्याच काम आपण ग्रामपंचायती करतो, त्याला एक GST लागू आहे. GST ग्रामपंचायत काम करते. आता ग्रामपंचायत काय तशा पाहायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, पण बराच निधी आपला येतो, आपण डायरेक्ट ग्रामपंचायत जातो. काही ग्रामपंचायती असं सांगतात की आम्ही काम करतो याचं. आणि म्हणून या ग्रामपंचायतीला याच्यावर GST लागू आहे. माननीय मंत्री महोदय, जरा याच्याविषयी सुद्धा तुम्हाला जरा अभ्यास करून येणार काय विचार करा. ग्रामपंचायतीला GST नाही लागला पाहिजे असं माझं मत आहे. कारण ग्रामपंचायती काम करत असताना त्यांना कोरून काढून पोट भरतात ग्रामपंचायत, खरं सांगायचं तर बऱ्याच ग्रामपंचायती. आणि म्हणून मला असं वाटतं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता. माननीय सभापती महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काही सूचना या निमित्तानं केलेल्या आहेत.